आणि जरा महिला मंडळ थोडं हातवरी करून जरा घोषणा द्या जरा बरं का. चालू केलं गायरान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण मदत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. मनोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आयलाबाई होळकरांचा सावित्रीबाई फुलेंचा जिजाऊंचा रमाईचा मुक्ता साळवेंचा फातिमा शेखचा सर्व संतांनी महापुरुषांचा जो जमीन सरकार की है जो जमीन सरकार की है हमारी है गायरान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे आबाद अरे आबाद आजचा कितवा दिवस आहे आंदोलनाचा बोला जरा आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे. बांधवांनो, किती मोठी शोकांतिका आहे. म्हणजे ह्या देशामध्ये ह्या शिवारामध्ये असा मोठा प्रचंड मोठी असमानता या शिवारामध्ये आहे, देशामध्ये आहे. गेल्या 30 ते 35 वर्षापासून हे भूमिहीन बांधव ह्या गायरान जमीन करत आहेत आणि जमीन करत असताना गेल्या 30-35 वर्षापासून त्यांनी प्रचंड कष्टानं हे जमीन कसत असताना या ठिकाणी जाणून बुजून शासनाने प्रशासनाने या शिवारामध्ये देवस्थानची हजारो एकर जमीन आहे, गायरान आहे. ह्या गावातील धनदानगे शेतकऱ्याकडे स्वतःची 50-50, 60-60 एकर जमीन असताना त्यांनी 20 एकर गायरान काढून त्याच्यामध्ये ऊस लावलेला आहे, अनेक पिकं आहेत, अनेक बाग आहेत. परंतु हे जे काही गायरान धारक आहेत, दलित बांधव या ठिकाणी गायरान करत असताना प्रत्येकाला 1-1.5 एकर गायरान असं असताना जाणून बुजून शासनाने आणि प्रशासनाने ह्या ठिकाणी आदित्य ग्रीन कंपनीचा हा खाजगी प्रोजेक्ट ह्या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यांच्या ताटामध्ये हे शासन आणि कंपनी माती कालवायचं काम ह्या ठिकाणी करत आहेत. पण खबरदार शासन आणि प्रशासनाला भीमशक्ती संघटनेच्या वतीनं युवा आंदोलनाच्या वतीनं आमचा इशारा आहे. ह्या गायरान धारकाच्या बांधवाच्या सोबत आम्ही सदैव राहणार आहोत. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्यांच्यासोबत राहणार आहोत. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सबंध गायरान धारक बांधवांना माझी विनंती आहे. बांधवांनो, ही आज जवळगावामध्ये आहे, उद्या तुमच्या गावामध्ये असंच प्रोजेक्ट हे शासन प्रशासन आणणार आहे. म्हणून खबरदार, आम्हाला जागा झाल्याशिवाय आता राहणार नाही. आम्हाला जागेवर राहावं लागणार आहे. तरच असे प्रोजेक्ट तुम्हाला आणि आम्हाला एकीच्या बेकीच्या एकीबेकीनच एकत्र राहून हा संघर्ष केल्याशिवाय आम्हाला काय मिळणार नाही. सभागृहामध्ये तुमचा बोलणारा कोण आहे, ग्रामपंचायतीमध्ये तुमचा बोलणारा कोण आहे, तर तुम्हाला बाबासाहेबांचा विचार घेऊन, चळवळीचा विचार घेऊन गायरानाच्या न्याय हक्कासाठी आम्हाला एक होऊन उद्या होणाऱ्या 9 तारखेच्या गायरान हक्क परिषदेला आपल्या घरी न थांबता महाराष्ट्रातील तमाम गायरान धारक बांधवांनी येणाऱ्या 9 तारखेला या जवळगाव इथे गायरान हक्क परिषदेला सर्वांना, घरातील लहान थोर मंडळींना गायरान हक्क परिषदेला यायचं आहे आणि आपली ताकद शासनाला प्रशासनाला दाखवायची आहे. या गायरान हक्क परिषदेमध्ये अनेक विषयाचे ठराव आपल्याला करायचे आहेत आणि भविष्यामध्ये लढाई करायची आहे. 1000-1000, 500-500 एकर जमीन असताना सुद्धा धनदानगे शेतकरी गायरान करतात आणि आपल्याला गरिबी नाही तर आणि शेतबी नसताना आपल्यावर जाणून बुजून आपल्या ताटामध्ये माती काढवायचं हे शासन प्रशासन करत आहेत. तर त्यांचा हा विचार आपण हरून पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सर्वांनी एक होऊया, बाबासाहेबांनी महापुरुषांचा विचार घेऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढूया. मी भीमशक्तीचा जिल्हा संघटनेच्या नात्यानं तमाम महाराष्ट्रातील गायरान धारकासोबत आहेत.
आता माघार नाही. एकनाथ आव्हाड साहेबांनी जो गायरान हक्काचा जो लढा लढविलेला आहे आणि आव्हाड साहेब गेल्यानंतर जो गायरानाच्या न्याय हक्कासाठी काम थंड झालेलं आहे, काम बंद पडलेलं आहे. तर आम्ही युवा आंदोलन आणि भीम शक्ती पुन्हा नव्या उमेदाने आणि नव्या विचाराने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे काम करत आहोत. आपण सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या 9 तारखेला आपण सारे एक होऊया, गायरान धारकाच्या न्याय हक्कासाठी लढूया. एवढं थांबतो आणि एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. गायरान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे लढांगे, जितेंगे. लढांगे, जितेंगे. आवाज दो, हम एक हैं. आवाज दो. हम एक हैं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. घ्या 2 मिनिट शॉर्ट मध्ये शॉर्ट सगळेच घ्या की थोडी थोडी. मौजे जवळगाव या गावी अंबेजोगाई तालुक्यातील बीड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. या गावामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन शासनाची जमीन कसतात. जवळपास 30 ते 35 वर्ष या लोकांनी सुरुवातीपासून मेहनत केली. 1-1, 1.5 एकरचे प्लॅन्ट आहेत त्यांचे छोटे छोटे. या पट्ट्यामध्ये त्यांनी खराब असलेली जमीन त्यांनी मेहनत करून कुदळीनं खोदून, टिकावानं खोदून, तिथले बारीक बारीक झोडपं काढून या ठिकाणी पेरणी केली. 35 वर्षापासून हे लोक, भूमिहीन लोक या ठिकाणी जमीन कसतात आणि 35 वर्षापासून या शासनाला जाग आली नाही. आणि आज कुठल्या तरी एका आदित्य ग्रीन नावाची कंपनी आहे, या कंपनीला या शासनानं यांच्या परस्पर म्हणजे हे लिगली हे गायरानधारक या गायरानाचे मालक आहेत, यांना शासनानंच मालक केलेलं आहे. मालक केलेलं असताना यांना कुठल्याही प्रकारची नोटीस, कुठल्याही प्रकारचा कागद नसताना या जमिनी